आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। भारताकडून पाकिस्तानातील 9 ठिकाणे उद्ध्वस्त, मशिदीमधून आता घोषणा। पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आज जशास तसं उत्तर दिलं। महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश रामदास कदम। रत्नागिरी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस। उन्हाळी सुट्टी हंगामात एसटीचं उपहारगृह बंदच। पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निरपराध पर्यटकांचा बळी घेतला। याला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज जशास तसं उत्तर दिले। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं पाकिस्तानला पहिला धडा शिकवला। याबद्दल भारतीय सशस्त्र दलाचं आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत सरकारचं अभिनंदन। जवळपास दीडच्या दरम्यान पाकिस्तानमधील जवळपास 9 दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बोलवलेला आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आज तरी पाकिस्तान शिकवून घेईल। ही फक्त पहिली कारवाई आहे। आज भारताने आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजा उगारलेला आहे, अजून जबाड उघडायचा आहे आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे। एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना एकच आहे की लवकरच आपल्या भारताने पीओके देखील ताब्यात घ्यावं। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट होती। पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांच्याच भाषेतच उत्तर द्या अशी मागणी भारतीयांकडून करण्यात येत होती। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी गेल्या काही दिवसापासून तयारी सुरू होती। त्यानंतर भारतीय सैन्याकडून आता बुधवारी 7 मे रोजी मध्यरात्री 2 वाजता पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला। भारताकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओके 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आले। भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानमधील मशिदीमधून घोषणा करण्यात येत आहे। भारताने दहशतवाद विरोधात मोठी कारवाई केली। ऑपरेशन सिंदूर चालवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणी क्षेपणास्त्राने नष्ट केली। सेनेच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांची मोठी कामगिरी आहे। या 2 महिलांनी हे हल्ले केले। सोफिया कुरेशी या भारतीय सेनेच्या कर्नल पदावर तैनात असून त्या 35 वर्षाच्या आहेत। कर्नल सोफिया संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये भारतीय सेनेच्या कामगिरीत सहभागी होत्या। 2006 मध्ये कांगो शांती मिशनमध्ये देखील त्या सहभागी होत्या। संयुक्त राष्ट्रामध्ये त्यांनी 6 वर्ष काम केलं। त्या गुजरातच्या आहेत। पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला। 7 मे रोजी मध्यरात्री 1 वाजल्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। अवघ्या 25 मिनिटांच्या कारवाईत तब्बल 90 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। ऑपरेशन सिंदूर असं या कारवाईला नाव देण्यात आलं। ऑपरेशन सिंदूर नेमकं कसं घडलं याची सविस्तर माहिती देण्यासाठी भारतीय लष्करानं एक पत्रकार परिषद घेतली। लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेचं ब्रीफिंग केलं। दहशतवाद मुळापासून उपटून टाकण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। बर्नाला कॅम्प देखील उद्ध्वस्त करण्यात आला। सियालकोटमध्ये महमुना कॅम्प देखील नष्ट करण्यात आलाय। भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून क्षेपणास्त्र हल्ला केला। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला। ज्याप्रमाणे भारतीय महिलांचा सिंदूर पुसण्यात आला त्याचं प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दिलं। पाकिस्तानला पूर्ण धडा शिकवण्याचा विडा भारतीय सरकारनं उचललाय। त्याला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी समस्त खेडवासियांच्या वतीने आज फटाके फोडून आणि पेढे भरवून या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला। यामध्ये मनसे सरचिटणीस वैभवजी खेडेकर, त्यांच्यासोबत शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, स्वप्नील सैतोडेकर, आकाश पिंपळकर, पियुष माने, प्रशांत बारटक्के, अतुल शेठ, राकेश मोरे, भूषण कारेकर, अक्षय जांभूळकर, संजय आखाडे आणि समस्त खेडवासीय उपस्थित होते। आज भारतीय लष्करानं पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केलेला आहे, मिसाईल हमला केलेला आहे, ज्याच्यामध्ये
पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले सगळे लष्करी अड्डे म्हणजे अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत। अनेक भारताला हवे असलेले अतिरेकी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। ही पाकिस्तानला पहिली वॉर्निंग आहे किंवा पहिली सूचना आहे, जर भारताच्या वाट्याला गेलात तर तुमचं नाव जगाच्या नकाशावर मिटवण्यात येईल। त्याचप्रमाणे पाकिस्तानची 2 विमानं भारतीय हातीत येणारी F-16 ही देखील भारतीय सैन्याने पाडलेली आहेत आणि भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला समर्थपणे तोड देण्यासाठी सज्ज आहे। म्हणून मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचा मनापासून आभार मानतो आणि या भारतातले सगळे नागरिक, सर्व पक्ष या आपल्या सरकारच्या बरोबरती आहेत। तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल। त्याचप्रमाणे या पाकिस्तानला अशी अद्दल घडवा की पुढचे 10 जन्म पाकिस्तानला पुन्हा विचार करावा लागेल की एखादी कारवाई भारतावरती करावी, यासाठी त्यांना विचार करावा लागेल। अशी अद्दल मोदी साहेबांनी त्यांना घडवावी, यासाठी आम्ही सगळे समस्त खेडवासीय जमलेलो आहोत आणि त्यांना आमचा पाठिंबा आहे। भारत माता की जय, अखंड हिंदुस्थानचा जय। आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी नामदार योगेशदादा कदम यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन अभिषेक केला। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा योग आला। आई तुळजाभवानीच्या चरणी महाराष्ट्र धर्माचं तेज, लढण्याचं बळ, आत्मिक शांततेचा स्पर्श होतो। हीच भक्ती, हीच नवस्फूर्ती तुळजापूरच्या पवित्र गाभाऱ्यातून मिळते, अशी भावना यावेळी नामदार योगेशदादा कदम यांनी व्यक्त केली। त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने येथील एसटी बस स्थानक प्रवाशांच्या रेलचेलीनं गजबजलंय। एसटी प्रशासनाचं उपहारगृह मात्र अजूनही बंद आहे। ठेकेदारानं भाडे थकवल्याचा कांगावा सांगत उपहारगृहाला कुलूप लागलंय, परंतु या संदर्भात पूर्वीचे ठेकेदार आनंदराव टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, कोणतंही भाडं थकलेलं नाही, मला परवडत नाही, त्यामुळे मी एसटीचं उपहारगृह 1.5 वर्षापूर्वी बंद केलंय। तसा लेखी राजीनामा एसटी महामंडळाकडे सुपूर्द केलाय। मी सोडल्यानंतर या ठिकाणी नवीन निविदा काढून एसटी उपहारगृह चालवायला देणं आवश्यक होतं, परंतु स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी आपलीच मनमानी करत असून मी भाडं थकवलं अशा पद्धतीनं बोंबाबोंब करून माझी बदनामी करत आहेत, अशी माहिती पूर्वीचे परवानाधारक आनंदराव टिळेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली। बंद अवस्थेतील उपहारगृहाचा मोठा फटका प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना बसत आहे। त्यांची ससेहोलपट सुरू आहे। एसटी प्रशासन पर्यायी व्यवस्थेचा अवलंब करत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। अशातच जुने परवानाधारक आनंदराव टिळेकर यांची एसटीच्या आगार प्रमुखासह अन्य अधिकाऱ्यांकडून नाहक बदनामी सुरू असल्याने त्यांनी देखील एसटीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। शहरासह लगतच्या काही भागात आज पहाटे 2 ते 3:30च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांच्या प्रकाशात काही क्षण पावसाच्या सरी कोसळल्या। वीज गेल्यामुळे सर्वत्र अंधार पसरला। अवकाळी पावसाच्या या तडाख्यानं वातावरणात गारवा जाणवला आणि काही भागात वीज मात्र गायब झाली। हा पाऊस अवघ्या काही मिनिटात संपला, पण या अचानक पडलेल्या पावसाने आंबा बागायतदारांची झोप उडवली। काही ठिकाणी मंडपातील आंबा भिजल्याचं वृत्त आहे, त्यामुळे आंबा बागायतदारांचं नुकसान झाल्याचं कळतंय। दिवसभर कडक उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काही क्षण का होईना सुखद गारवा मिळवला। शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था भरणी शाखेचा 8वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक 8 मे रोजी साजरा होत आहे। तरी या वर्धापन दिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष बिली निवलेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन यांनी केले।
याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.